चिनी बिनजोड बघायला भेटली आपल्याला, बघायला भेटला आपला उसरण्याचा रायबा विपक्ष खुटारी पनवेलचं सोनं आहे. एक प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटली. चला शेटशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना तुमचं. रणजित मोडी उसरणे. दादा काय सांगताय, आज बघतोय आपला उसरण्याचा आदत किंग रायबा एकदम टॉपला आहे आणि आज देखील आदत असून पण आपण एक चांगली गाडी पकडली, काय सांगाल? हो, मग चांगलीच गाडी, सोन्या पण चांगलाच बैल आहे. चालू सीझनला तो पण हल्ली एकदम चर्चेतला बैल आहे. आणि आपला वासरू आदत असून पण ओपनच्या गाड्या खेळतो. त्यांनी आपली गाडी मारली होती उंबरवेड्याच्या मैदानात. पण आज आपल्याला गाडी त्याची खेळायचीच होती, त्यामुळे आज आपण विचारून गाडी केली आणि गाडी झाली. वासराने आज दाखवून दिलं की रायबा रायबाच आहे. फक्त काय आम्हाला दाखवायचं नाही, असं म्हणजे बोलायचं नाही कोणाला की आमचा आदत असून पण आम्ही ओपनला ठोकतो असं वगैरे काही नाही. फक्त जेव्हा आम्हाला टाकतात किंवा सट्टेवाले जे आहेत मुंबईमध्ये, ते जेव्हा आम्हाला हिनवतात की 1000ला 2, 1000ला 5, समोरच्याचं बैल आहेत ना आमची गाढव आहेत का, किंवा असा विषय आहे. काही हरकत नाही, ज्याला पण आमचे पैसे वगैरे काही लावायचे असतील त्याने आम्हाला. मैत्रीपूर्ण लढत होती, आजच्या लढतीबद्दल सांगा ना, कशी काय जमली? 100% मैत्रीपूर्ण लढत होती. राहुल असेल, सुनीलदा असेल, ही आमची रोजची परिचयातली माणसं आहेत आणि अतिशय मैत्रीपूर्वक लढत झाली. बस याचा विजय मिळवला आम्ही. दादा नक्कीच बघा, आज आपण बघतोय की मालक तुम्ही एकदम सगळे प्रेमाने शर्यती करताय, पण एवढा राग प्रतिराग कशाबद्दल, म्हणजे सट्टेवाल्यांबद्दल काय सांगाल? कारण की सट्टेवाल्यांबद्दल प्रतिराग काही नाही असं एवढा, पण जेव्हा समोरच्याला हिनवलं जातं, एक असा मनात असतो की बाबा 1000ला 5000, तेव्हा 5000ची आहे की समोरच्या बैलाच्या, तर आमच्या याच्या 1000च आहे का, म्हणजे असा विषय नाही आहे. बैलांचं काम करतात तुम्ही. फक्त जेव्हा तुम्हाला काही लावत असेल तर तुमच्या आपापसात घ्या, गाड्या मालकावरती येऊ नका. आज पण 2-3 जण आले होते, ठीक आहे, आज दाखवला बैलांनी काय येते. 1000ला 4 असतात का 1000ला 3 असतात, यात दाखवून दिलं का सेम असतात. आदत आहे, 100% अजून काम करणार. मित्रांनो बघा, जेव्हा आपल्या नंदीवरती भले मालक आता राहिले चारी साईडला, पण इतर लोक जेव्हा बोट उचलतात ना, तर आपल्याला पण कुठेतरी मनाला वाईट वाटतं. तसंच आता दादाला थोडंसं वाईटच वाटत असेल, पण आज नक्कीच वासरांनी करून दाखवलं. दादा आज पब्लिकला जादू पडला, जादूबद्दल काय सांगाल? जादू हा अतिशय एकदम पब्लिकचं भिताड आहे. चालू सीझनला तो दोन्ही गांधी पब्लिकनेच पळतोय आणि भरपूर दिवस नियोजन चालू होता. चिंचोलीच्या अड्ड्यात नियोजन केलं अलंकार शेटनी आणि चांगली तिथं पण गाडी पळाली आणि आज पण आम्ही तीच गाडी पळायचं ठरवलं आणि आज पण चांगलं यश झालं. दादा बघा, जेव्हा दोन वासरा पळताना एकदम वाऱ्यासारखी सुधार निघतात. खालनं बघितलं एकदम टॉप स्पीड लागला, तसंच आपल्याला सुतापर्यंत स्पीड बघायला भेटला. काय सांगाल या स्पीडबद्दल? दोन्ही वासरं पळणारच होती, त्यामुळे आम्ही वासरच पळवली. नाहीतर आम्ही शक्यतो वासरं अजून पळवला नाही वासरू, कारण की याला सुट्टीला जो स्पीड आहे तो वासरू सण नाही करत. पण तोच पहिला जादू असेल आदत, सॉरी जो दुसरा वासरू बोलून तो त्याने स्पीड सण केला आहे आणि त्याच्यामुळे 2 वेळा गाडी उलटली. दादा आज बघतोय की म्हणजे रायबा तर पळतोय, तुम्ही कॅमेरा समोर पण येतात, पण आज तुमच्या मनात म्हणजे एवढं का म्हणजे राग, म्हणजे मी कधी बघितलं नव्हतं तुमचा शांत स्वभाव, पण आज तुम्ही एकदम भरकटलेले दिसता. हा, तो कारण की जर समोरचा आपल्याला हिनवा असेल तर आपल्याकडे पण क्षमता आहे प्रत्युत्तर द्यायची, त्याच्यामुळे आम्ही प्रत्युत्तर दिलं. ओके, म्हणजे मालकामध्ये काय नाही ना काही तुमचा? नाही, विषय नाही, काही नाही. काही लोक असतात की हो गेला तो गेला, यांनी मारली त्यांनी मारली, कोण कोणाला काही करत नाही. दर अड्ड्यास एकमेकाला मिळतो, त्याच्यामुळे रोज गाडी होणार आहे. आज होणार, उद्या तो जिंकणार, उद्या आम्ही जिंकणार, काय असं विषय आमचा काहीच नाही. फक्त जे आम्हाला हिनवतात त्याने थोडंसं सांभाळलं पाहिजे. वासरू रायबा आहे, तुम्हाला माहिती आहे, अजून तो कामच करणार आहे. बरोबर आहे दादा, वासरू तर एकदम टॉप निघला. हे अशा अपेक्षा होती का की अचानक आला आणि उसाटणे गावाचं नाव वरपर्यंत घेऊन गेला, एकदम टॉपला बोलते वासरू? आशा तर एवढी नव्हती, पण वासरू पळली गॅरंटी 100% आम्हालाच होती, कारण की आपणच चॉईस केलेला वासरू चाकणच्या बाजारातून. आणि जेव्हा त्याला आम्ही पहिल्यांदा दुपाला घेतला त्यावेळी त्यांनी दाखवून दिला त्याचा रंगरूप काय आहे. आणि जसं त्याला फेरा वगैरे मारला तसं तो एक ना एक म्हणजे प्रत्येक बैलाला तो वाढच पळत गेला. आमच्या अविनाश काढे घेतला असते, यांचं मान थोडे आभार कमी आहेत, कारण की त्यांच्या एकाच धावणीच्या 3 बैलात आपला आला. पण त्यांनी पण असा त्यांचा तेजा मोठा बैल होता, वासरू होता, पण त्यांनी कधीच असा हे केला नाही की बाबा आमचा तेजा मोठ्या बैलात पळल, तुमच्या वासरात नको. उलट ते आम्हाला सांगायचे की बाबा तुम्ही दोन्ही गांधी तेजा आहे तर वासरू शिकून घ्या. आज त्यांच्या मानवतेवर आभार कमी आहेत. आणि काही त्यांनी असं पण बोलून दाखवलं की आम्ही तुम्हाला बैल दिला आहे, आम्हाला तुम्ही देत नाही. वासरू टॉपला बोलताय, अजून त्यांचे उपकार आम्ही विसरू शकत नाही. त्यांना आम्ही असं पण बोललेलं आहे का तुम्हाला लागलेला पहिला तोडून तुम्हाला जेव्हा बैल लागेल तेव्हा देऊ, पण त्यांना पण तेवढी समज आहे की वासरू टॉपला बोलताय, आपण नाही मागावं म्हणून. मित्रांनो बघा, हे असतं आपल्या बिनजोडचं क्षेत्र, कुठून कुठे मैत्री पण जपावी लागते आणि एवढी चांगली आज पायरे येतात. दादा आज आपण बघितलं की भल्या मोठ्या पायऱ्यांमध्ये आपल्याला पळताना बघायला भेटले. आणखी अशी काय अशी अपेक्षा ठेवली आहे तुम्ही वासराकडनं, की घाटावर पण पळतोय, मुंबईला पण पळतोय, काय अपेक्षा ठेवली तुम्ही वासराकडनं? काय ना, अपेक्षा तर काहीच नाही. जे गाजवायचं होतं ते आदत वयातच गाजवून बसला येतो. आता बस असाच गुलाला ठेवा, बस.
दादा बघतोय वासरू म्हणजे एकदम भले दाताला आदत आहे, पण शरीरयष्टी त्याची एकदम भली मोठी दिसते. काय सांगाल? काय हा लास्ट पर्यंत कसा टिकवायचा आणि कसं जपायचा हे आता आम्ही तेच प्रयत्न करणार. आज तुमच्या सोबत आली बघतोय, हे एवढी सगळी त्याची रायबा सोबतची मंडळी बघतोय, तुमचे भाऊ बघतोय, काय सांगाल यांच्याबद्दल? काही नाही, प्रत्येकाला वाटतं की बाबा आपल्या घरचा बैल आहे, प्रत्येकाला वाटतं घरचा बैल आहे, पळतोय, जावा प्रत्येकाला सपोर्ट करावा. याच्या अगोदर आम्ही 4 जण अड्डे असायचो, पण जशी शेटची साथ लाभली या असतील आता, तिथून पैरा वगैरे जे झाले ते आजपर्यंत बैलांनी एक पण पैरा माघार नाही घेतला. त्याच्यामुळं त्यांचीच कृपा आहे बैल इथे एवढ्यावरती. नक्कीच दादा, आजच्या शर्तीसाठी शुभेच्छा. असाच गुलाल घेत राहा, आनंद देत राहा. धन्यवाद दादा. धन्यवाद. दादा, आज आपण बघितलं तुमच्या विरोधात एक मोठी गाडी होती, म्हणजे गाडी खेळताना मनात एक धाकधूक होती का? धाकधूक अशी तर काही नव्हती, कारण की आपला पण आपल्या बैलावरती तेवढाच विश्वास आहे. आणि मागं शुक्रवारी परवा दिवस गाडी पळाली होती जादू आणि रायबा, त्यामुळेच आम्ही गाडी जमवली आणि थोडाफार आम्हाला जास्त कॉन्फिडन्स होता की आज आपण गाडी करणार आहे. आजच्या पैऱ्याचं नियोजन कसं झालेलं? नियोजन आमचा मागेच झाला होता 2 दिवसापूर्वी. शुक्रवारी गाडी पडल्यानंतर त्या दिवशी झालं होतं की बाबा रविवारी आपण हीच गाडी पडलो. आज गाडीवर आपला ड्रायव्हर कोण होता? आज ड्रायव्हर सूरज ड्रायव्हर गोरपे होता, संपत ड्रायव्हर पण असतो आपल्या रायबावरती. आज सूरजला बसवला, सूरजनी चांगली अशी गाडी असेल आणि गुलाल प्राप्त केला. आता दादा पुढचं नियोजन कसं काय असेल? पुढचा नियोजनाचा बैल थोडा रेसवरती ठेवणार आहे, डायरेक्ट 26 जानेवारीला काढणार. दादा धन्यवाद तुम्ही बाईट दिल्याबद्दल, आणि असाच गुलाल तुमच्या कपाली राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तुमचे पण धन्यवाद. असंच प्रत्येकाचा नंदी गरीब गोरगरीबाचा नंदी पुढे नेत जा, बस हीच आपली. धन्यवाद. धन्यवाद.